जय गजानन सर्वांना. आम्ही आलो आहोत विदर्भाची पंढरी असणारे शेगाव नगरीमध्ये. आज एकादशी आणि मार्गशीर्ष गुरुवार असल्यामुळे मंदिरामध्ये खूप गर्दी होती. तर आम्ही गेलो टप्पर स्टँड कडे. टप्पर स्टँड वर चपला काढल्या आणि नंतर आलो माऊलीच्या दर्शनाकरिता. समाधी दर्शनाकरिता 3 तास लागत होते. पुढे त्यांनी आम्हाला या मार्गाने जायला सांगितलं. नंतर गर्दी खूप असल्यामुळे काही लोक परत येत होते. दर्शन बरं आहे, परंतु त्यांनी लोक थांबून. हे बघा कसे धावत आले लोक. पुढे गर्दी पाहिली तर खूपच होती. दूर गेलो पण रांग संपतच नव्हती. नंतर लागला आमचा नंबर दर्शन बारी. काय झालं होतं काय मी पब्लिक थांबलेच होती इथं. केव्हा इथं पोहोचलो होतो 3 तासानंतर. आम्ही दर्शन घेतलं आणि मंदिराबाहेर. नंतर आम्ही मंदिराला प्रदक्षिणा मारली. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर आम्ही गादी दर्शन घेतलं आणि महाप्रसादाकडे गेलो. तर खूपच गर्दी होती. 1 तास त्याच्यामध्ये फिरलो. फिरल्यानंतर वर गेलो आणि म्हटलं पब्लिकचा एक फोटो काढू वरून कसं दिसते पब्लिक. तर आम्ही पोहोचलो होतो जवळपास. तर लागला भाऊ आता आमचा नंबर. आज एकादशी असल्यामुळे फरायचं होतं. फरायचं केलं. बाहेर येता येता बाबाजीच्या फोटोचं दर्शन केलं आणि बाहेर आलो. आज एकादशी असल्यामुळे माऊलीची पालखी शेगाव नगरीतून निघणार होती. नंतर मास्कर भवानी रूप पाहता लोचनी या अभंगापासून आरंभ केला. तुम्ही पण ऐका. आरंभ करून आम्ही निघालो घराकडे. जय गजानन.